तुम्हाला वाटतं का की राजर्षी शाहू महाराजांच्या वेळेस जी कोल्हापुरी चपलेला जी हे होती म्हणजे व्हॅल्यू होती किंवा ते मिरवायचे असे काही किस्से आहेत. त्यांनी एकदा या कलेला पुढे आणलं होतं आणि तीच कला आता त्याच महाराष्ट्राच्या भूमीत थोडी बॅकग्राऊंडला गेली आहे. जसं मी म्हणालो, ह्या सगळ्याला इकॉनॉमिक आधार मिळाला तर हे सगळं शक्य आहे. पण राजाश्रय हा एक वेगळा विषय आहे टोटली. म्हणजे राजाच तो ब्रँड आहे, बरोबर? तो राजा जे करेल, तो राजा जे घालेल, तो राजा जे प्रमोट करेल ते वर्ल्ड्स बेस्ट, ही लोकांची धारणा होती. त्यामुळे एखादा राजा येऊन म्हणतोय की बाबा कोल्हापुरी चप्पल सगळ्यात भारी आहे आणि इथून पुढे सगळ्यांनी कोल्हापुरी चप्पल घाला. इट इज व्हेरी इझी टू रेप्लिकेट. म्हणजे लोक लगेच घ्यायला चालू करतात, प्रमोट करायला चालू करतात. आजची कंडिशन ती नाही आहे. मग त्यात आमचं पण काम आहे ना, आपलंही काम आहे, तुमचंही काम आहे. तुम्हीही हे प्राऊडली सांगितलं पाहिजे. तुम्ही त्या प्राऊडली चप्पल घातल्या पाहिजे, तुम्ही त्या फ्लॉन्ट केल्या पाहिजे. आता हे जितके इन्फ्लुएन्सर आहेत ना, ज्यांनी ते एकदम इगोवर घेऊन व्हिडिओ टाकले की म्हणजे आमची कोल्हापुरी चप्पल आहे आणि कसं काय तुम्ही त्याला हे दिले नाहीत वगैरे, असे जे आसियाचे व्हिडिओ आलेत, त्या सगळ्यांना मला एकच विचारायचं, तुम्ही 1000 रुपयाच्या पेक्षा महाग कोल्हापुरी चप्पल कधी घातली आहे का? बरोबर आहे. जर 700 रुपयाची चप्पल तुम्ही घालताय ना कोल्हापुरी चप्पल, तर तुम्हालाही हे म्हणण्याचा अधिकार नाही आहे की ती आमची चप्पल आहे आणि आम्ही वाचवली. कारण बेसिकली कोणीच ती वाचावी म्हणून काहीच केलेलं नाही. पहिला मुद्दा. दुसरं, ती चप्पल मी ज्यावेळी तेवढ्याला विकत होतो, मलाही येऊन लोक वेड्यातच काढायचे ना, ही काय एवढी महाग असते काय, 500 रुपयाला तर मिळते की बाहेर, तुम्ही काय 2,000-2,000 रुपयाला विकत बसलाय. मग मी ते त्यांना सगळं सांगायचं, एक्सप्लेन करायचं, मग ते कन्व्हिन्स होते. सो आपणही कुठंतरी हा अभिमान परत आणणं गरजेचं आहे.